श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा पुण्यातील मुक्कामाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रम निर्माण झालेला होता। अखेर हा पेच सुटला असून भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरातच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे असं स्पष्ट करण्यात आले। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून पालखी विठ्ठल मंदिरात जी जागा आहे ती अपुरी पडते, त्याच्यामुळे वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता ही जागा अपुरी पडत असल्याने वारकऱ्यांची गैरसोय होते असं सांगण्यात येत होतं। त्याच्यामुळेच पुण्यातील रेसकोर्स मैदानावरती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम असावा अशी दबक्या आवाजात चर्चा देखील होती आणि त्याच्यावरूनच पालखी विठ्ठल मंदिर जिथे गेल्या अनेक वर्षांपासून दशकानुदशके जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो तिथल्या नागरिक खूपच भावूक जे झालेलं आपल्याला पाहायला मिळालं ज्यावेळेस तिथला मुक्काम जो आहे तो हलवण्यात येणार असल्याची चर्चा जेव्हा सुरू झाली होती। तर दुसरीकडे आळंदी संस्थांकडून सांगण्यात होतं की तिथे जागा कमी पडते, तिथे वारकऱ्यांची गैरसोय होते, त्याच्यामुळेच कुठेतरी आपण मुक्काम बदलावा का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती। मात्र अखेर प्रशासनाने हमीपत्र दिल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी संस्थान कमिटीने हे आता स्पष्ट केलेलं आहे की भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरातच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे। 8 जुलैपासून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी जी आहे ती आळंदीतून प्रस्थान करणार आहे। 9 आणि 10 जुलैला भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात जे आहे ते मुक्कामासाठी असणार आहे। आता या हमीपत्रात काय आहे जे प्रशासनाने दिलेलं आहे तर तिथं त्यांना संस्थान कमिटी जी आहे ते त्यांना ग्वाही देण्यात आलेली आहे की वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आहे। यासोबतच जागेचा जो प्रश्न होता त्याच्यासाठी पालखी विठ्ठल मंदिर जे आहे त्याच्या आजूबाजूच्या 3 खाजगी मालमत्ता देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। यासोबतच तिथलं अतिक्रमण देखील काढायला सुरुवात केली आहे। तसेच तिथले जे विद्युत खांब आहेत ते देखील सुरक्षित ठिकाणी जे आहे ते हलवण्यात येणार आहेत। अशा प्रकारे जागेची जी तक्रार होती ती कुठे त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाने केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे एकंदरीतच पाहायला गेलं तर आता पुण्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जो पुण्यातील मुक्काम आहे त्याचा पेच अखेर सुटलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणेच यंदाही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ते पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी असणार आहे। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।